शुभांगीची नवी झेप. शुभांगी एक सुशिक्षित आणि कष्टाळू गृहिणी होती. तिचे संपूर्ण आयुष्य घराभोवती गुंफलेले होते. सकाळच्या कोवळ्या उन्हात जेव्हा शहर जागे व्हायचे तेव्हा शुभांगीच्या स्वयंपाकघरात कामाची लगबग सुरू झालेली असायची. चहाचा कप, गरम पोळ्यांचा सुगंध आणि मुलांचे डबे भरण्याची घाई यात तिची सकाळ कशी निघून जायची हे तिलाही कळायचे नाही. घरातील प्रत्येक कोपरा तिच्या अस्तित्वाने उजळून निघायचा. मुलगा आर्यन, याची शाळा, त्याचा अभ्यास आणि त्याची तयारी करणे ही तिची महत्त्वाची जबाबदारी होती. आर्यनला शाळेत सोडून आल्यावर पुन्हा घराची आवराआवर आणि दुपारच्या जेवणाची तयारी यात ती स्वतःला पूर्णपणे झोकून द्यायची. सुशिक्षित असूनही तिचे विश्व केवळ घराच्या 4 भिंतींपुरतेच मर्यादित होते. शुभांगीचे पती समीर दिवसभर कामासाठी बाहेर असायचे. समीर गेल्यावर घराची सर्व सूत्रे शुभांगीच्या हातात असायची. तिला अनेकदा वाटायचे की आपणही काहीतरी करावे, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करावी. पण मुलांची जबाबदारी आणि घराबाहेर जाऊन काम करण्याची असमर्थता यामुळे ती इच्छा मनातच दबून राहायची. एका दुपारी घराचे सर्व काम आटोपल्यावर शुभांगी थोडा वेळ विश्रांतीसाठी बसली होती. सहज म्हणून तिने मोबाईल हातात घेतला आणि सोशल मीडियावर रील स्क्रोल करू लागली. तिचे आयुष्य नेहमीच्या चाकोरीत अडकलेले असताना मोबाईलच्या त्या लहान पडद्यावर तिला जगाचे वेगवेगळे रंग दिसत होते. रील स्क्रोल करता करता तिची नजर एका व्हिडिओवर स्थिरावली. तो व्हिडिओ बिलियनेअर ड्रीम्स या मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मबद्दल होता. घरबसल्या डिजिटल स्किल्स शिकून पैसे कमवण्याची ती एक सुवर्णसंधी होती. शुभांगीला वाटले, हे तर मी करू शकते. घर आणि मुले सांभाळून मला माझ्या फावल्या वेळात हे काम करता येईल. तिने अधिक वेळ न घालवता बिलियनेअर ड्रीम्सबद्दल माहिती काढली. तिथल्या तज्ज्ञांशी संपर्क साधला आणि कामाचे स्वरूप समजून घेतले. सुरुवातीला थोडे कठीण वाटले, पण तिच्या मनात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. तिने स्वतःला सिद्ध करण्यासाठी पहिले पाऊल उचलले आणि डिजिटल स्किल्स शिकायला सुरुवात केली. रात्र जेव्हा शांत व्हायची, मुले आणि समीर झोपायचे, तेव्हा शुभांगीचे खरे काम सुरू व्हायचे. लॅपटॉपसमोर बसून ती तासनतास नवीन तंत्रज्ञान आणि मार्केटिंगच्या युक्त्या शिकू लागली. तिला आता थकवा जाणवत नव्हता, कारण तिच्या स्वप्नांना आता पंख फुटले होते. हळूहळू शुभांगीला यश मिळू लागले. तिने शिकलेल्या डिजिटल कौशल्यांचा वापर करून तिला पहिले काम मिळाले. जेव्हा तिला तिची पहिली कमाई मिळाली तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने आपली छोटी मुलगी इरा हिला जवळ घेतले आणि तिला आपल्या यशाबद्दल सांगितले. समीरला जेव्हा शुभांगीच्या या प्रवासाची माहिती मिळाली तेव्हा त्याला तिचा खूप अभिमान वाटला. त्याने तिला अधिक प्रोत्साहन दिले. आता शुभांगी केवळ घरातील कामे करणारी गृहिणी नव्हती, तर ती एक स्वतंत्र आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम स्त्री बनली होती. घर आणि काम यांचा समतोल तिने अतिशय सुंदररित्या राखला होता. आज शुभांगीकडे स्वतःची एक वेगळी ओळख आहे. बिलियनेअर ड्रीम्समुळे तिच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. तिने हे सिद्ध करून दाखवले की जर मनात जिद्द असेल आणि योग्य प्लॅटफॉर्मची साथ मिळाली तर कोणतीही गृहिणी घराच्या 4 भिंतीत राहूनही आपले साम्राज्य उभे करू शकते. तिची गोष्ट आज हजारो स्त्रियांसाठी प्रेरणा बनली आहे.